2019 साली शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत प्री-पोल समझोता केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तर 2014 सालचं बोला अमित शहांनी शब्द पाळला असता तर पुढचं घडलंच नसतं, संजय राऊतांनी उलट फडणवीसांना सुनावलंय. शरद पवार जी ने इनके साथ एक प्रकार से प्रीपोल टैसिट अंडरस्टैंडिंग की थी. पवार जी ने उनको कहा था कि देखिए, जहां पर आप लोग कांग्रेस के सामने लड़ रहे हैं हम आपको मदद करेंगे, जहां हम बीजेपी के सामने लड़ रहे हैं आप हमको मदद कीजिए, क्योंकि आपके अगर सीटें बहुत ही कम आई तो बीजेपी तो अपने बलबूते पर भी सरकार बना लेगी, क्योंकि जो प्रीपोल सारी चीजें आ रही है उसमें बीजेपी 130 तक जा रही है, तो उनको आपको हराना जरूरी है और हम लोग थोड़े मजबूत होंगे. वो तो उन्होंने अभी बताया. हाँ, वो बात में अभी उन्होंने कन्फ्यूज ही कर दिया. जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहांनी, तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला. आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्यांनी हॉटेल ब्ल्यू सीमध्ये जी पत्रकार परिषद अमित शहांच्या उपस्थितीत झाली त्यात त्यांचं जे सुरुवातीचं निवेदन आहे ब्ल्यू सीमधलं ते त्या अजूनही यूट्यूबवरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं, म्हणजे हे किती खोटं बोलत आहेत हे त्यांना स्वतःला कळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.